तोंडाला चव नसेल आणि एखादी भाजी आवडत नसेल तर त्यावेळी हा असा साईड बाय हा पदार्थ असायलाच हवा घरात. तर अशी बघा मस्त अशी हिरवी मिरची आणायची. थोडी मी फिकटच घेतली, तुम्हाला तिखटपणानुसार तुम्ही तिखटही मिरची आणू शकतात. ही साधी गावरानी मिरची आहे आणि अजिबात तिखट नाही आहे. अशा तिरक्या पद्धतीने मी ही चिरून घेते. स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या आणि आता ह्या सर्व मिरच्या आपल्या चिरून झालेल्या आहेत. तिरक्या पद्धतीने चिरल्यामुळे काय होतं, सर्व मसाला यामध्ये मिक्स होतो. आता एवढ्या मिरचीसाठी 2 लिंब मी घेतलेले आहेत. म्हणजे ही 150 ग्रॅम मिरची आहे, म्हणजे तुम्ही त्या प्रमाणात थोडंफार प्रमाण वाढवू शकतात. तर आता 2 लिंब घेतले मिडियम साईजचे, तेही चिरून घेतले बारीक आकारामध्ये. 2 चमचे आपली पोहे खायच्या मोहरी घेतली. मोहरी थोडीशी अशी तडतड भाजून घेतली. अगदी मंद आचेवर आपल्याला भाजायची आहे, म्हणजे ना जळणार नाही, आतून छान अशी खुसखुशीत होईल. आता 2 चमचे इथे धणे घातलेले आहे. हे थोडे ठेचलेले धणे होते आणि तुमच्याकडे अख्खे असले तर तेही 2 चमचे तुम्ही घाला. 2 चमचे घातलेली आहे बडीशेप. 2 लवंग घातले, 4 मिरे घातले, अगदी पाव चमचा मेथी दाणे घातले. मेथी दाण्याने ना चव खूप छान येते आणि टिकायलाही मदत होते. तर बघा आता थोडंसं हलकंसं भाजायचं आहे, अजिबात त्याला जाळायचं नाही किंवा कडकडीत पण करायचं नाही. हलकंसं भाजलं गेलं की गॅस बंद करायचा. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात हे आपण भरडसारखं दळायचं आहे, अजिबात बारीक करायचं. ते थोडंसं जाडसर ठेवलं ना, खाताना दाताखाली येतं आणि चवीलाही छान लागतं. बघू शकता अशा पद्धतीने मी हे दळून घेतलेलं आहे. अगदी बारीक पावडर आपण करायची नाही अजिबात. तर तेल घातलेलं आहे पॅनमध्ये, तुम्ही कढईमध्येही घेतलं तरी चालेल. 5-6 चमचे तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे. तेल छान तापलं, गॅस बंद केला. 5 ते 6 मिनिट तेल चांगलं गार केलं. गार केल्यानंतर यामध्ये घातल्या लसणाच्या पाकळ्या. 9-10 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. थोडासा तडका बसलेला आहे, कलर फक्त चेंज झालेला आहे लसणाच्या पाकळ्यांचा. पॅनसारखा हलवून घ्यायचा, म्हणजे ना अजून गार होईल, पाकळ्या जळणार नाहीत. आता हे एका वाडग्यामध्ये काढून घेतलं. तयार केलेला हा मसाला घातलेला आहे, कारण हे थोडंसं कोमट असतानाच घालायचं, म्हणजे मसालाही थोडासा असा चवीला छान लागेल. तेलामध्ये सर्व मसाला एकजीव केला. सर्वीकडे तेल छान असं लागलेलं आहे. सर्व मसाले तेलात एकजीव करून झाले. आता यामध्ये हळद घातलेली आहे, पाऊण चमचा हळद घातली. चवीनुसार मीठ घातलं. मी इथे पाऊण चमचाच मीठ घातलेलं आहे. अगदी हळद आणि मीठ सारखंच घेतलं, पण मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात, कारण आपलं लोणचं किती आहे त्यावरही प्रमाण अवलंबून असतं ना. तर एवढ्या मिरच्यांना इतकं मीठ आणि इतकी हळद घातली तरी चालेल. तर चला आता मिक्स झालेला आहे. 3 ते 4 तास चांगलं गार झालेला आहे मसाला. त्यामध्ये चिरलेली आपली मिरची आणि लिंब घालून घेऊया. लिंब आपण चिरून घातले म्हणजे लिंब मिरचीचं लोणचं एकत्रही होईल आणि लोणचं टिकायलाही मदत होईल. चव मात्र 1 नंबर येणार आहे. आणि आपण थोडंसं लिंबू पण यात पिळून घ्यायचा आहे. जे चिरलेले आहे ना त्यातल्याच 2-3 फोडी घ्यायच्या आणि त्या पिळून काढायच्या, म्हणजे ना रसला टाकल्यामुळे काय विनेगर टाकायची आपल्याला गरज पडणार नाही आणि लोणचं मस्त असं मुरून होईल. तर चला आता लोणच्यात लिंब पण पिळून झालेला आहे. आता पुन्हा आपण त्याला मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यामुळे काय होईल, सगळीकडे मसाला मिरचीला आणि लिंबांना लागेल आणि टिकण्यास पण मदत होते. व्यवस्थित असं मिक्स करायचं, अजिबात ओलसरपणा किंवा हात आपला नसावा. प्रत्येक भांडं हे कोरडं असावं. तर चला आता मिक्स करून झालेलं आहे. भरताना बरणीची काळजी मात्र नक्की घ्यायची. ही बरणी चांगली धुवून घेतली, पूर्ण दिवसभर कडक उन्हात वाळवून घेतली आणि दुसऱ्या दिवशी लोणचं केल्यानंतर, लोणचं गार झाल्यानंतर या बरणीमध्ये मी भरून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने भरलं ना तर आरामात फ्रीजमध्ये न ठेवता 1 ते 1.5 महिना सहज टिकतं. फ्रीजमध्ये 3-4 महिने सहज टिकतं. तर चला छान असं लोणचं आपलं भरून झालेलं आहे आणि बघू शकता ही लोणच्याची बरणी पण जरा एअरटाईटच घ्यायची. तर आता लोणचं भरून झाल्यानंतर 3 दिवस याला झाकण ठेवून पॅक ठेवायचं आणि नंतर याला खायला वापरायचं, म्हणजे ना मुरलं जातं. तर चला लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओ.